पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉय बनून रेकी करून त्यानंतर चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। त्यांच्याकडून तब्बल 1 कोटींपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तब्बल 300 सीसीटीव्ही तपासत या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। 86 तोळा सोनं, 150 हिरे, 3.5 किलो चांदी असा तब्बल 1 कोटींपेक्षाचा अधिक मुद्देमाल या 3 चोरट्यांकडून जप्त करण्यात आलाय। पुण्यातील विविध भागात चोरी करणाऱ्या गणेश काठेवाडे, सुरेश पवार या 2 आरोपींसह हे ज्वेलर्स असलेल्या अजय राजपूतच्या मुसक्या आवळल्यात। तब्बल 300 सीसीटीव्ही तपासून या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। ज्याच्यामध्ये आम्ही 860 ग्रॅम सोनं, 3.5 किलो चांदी, 150 हिरे, 2 अग्निशस्त्र आणि 5 राऊंड, त्याचबरोबर चोरीसाठीचं जे सगळं सामान आहे ते आणि झोमॅटोचं 1 किट असं जप्त केलेलं आहे। कुणाला संशय येऊ नये यासाठी हे चोरटे ऑनलाईन डिलिव्हरी बॉयचे कपडे घालायचे। ऑनलाईन डिलिव्हरी बॉय बनून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करायचे। स्वतःची ओळख लपवण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असल्याचं तपासात समोर आलंय। सीसीटीव्हीद्वारे पोलीस आपला माग काढू नये यासाठी घरफोडीसाठी येताना आणि जाताना 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास छोट्या मोठ्या गल्ल्यांकडून करायचे। त्याचसोबत स्वतःची ओळख लपवण्यासाठी विविध जॅकेट्स, केसांचा वीग, टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असत। मात्र पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्याच। हा मोकाच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये होता, परंतु 2020 ला सुटल्यानंतर काही दिवस शांत होता, पण नंतर त्यानं 2024 मध्ये हे सगळे गुन्हे केलेले आहेत। हा झोमॅटोचं किट वापरायचा पहिला झोमॅटोला होता, परंतु नंतर त्याने 1-2 महिन्यात सोडलं आणि किट वापरून तो डिलिव्हरी बॉय सारखं दाखवायचा, जागांची रेखी करायचा आणि तिथं जाऊन ह्या चोऱ्या करायचा। चोरीच्या दागिन्यांमधून आलेले पैसे मुख्य आरोपींनी मौज मजेसाठी उडवले, तर काही पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या चोरट्यांनी विविध क्लुप्त्या वापरल्या, तरी कानून के लंबे हात त्यांच्यापर्यंत पोहोचलेच आणि त्यांची गचांडी पोलिसांनी उचलली आहे। वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।